नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, निर्मला सीतारामन यांनी जे बजेट 1 फेब्रुवारीला सादर केलेलं आहे, तर त्या बजेटमध्ये त्यांनी नेमका कोणकोणत्या सेक्टरवरती भर दिलेला आहे, कुठे कुठे गव्हर्नमेंट गुंतवणूक करणार आहे आणि याचा कोणकोणत्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पेशली 5 सेक्टर्सवरती मोठ्या प्रमाणामध्ये भर दिलेला आहे. तर यातलं सर्वात पहिलं सेक्टर आहे ते म्हणजेच रिन्युएबल एनर्जी. मित्रांनो, जगामध्ये जे प्रदूषण वाढतं आहे, तर याचा नक्कीच जे काही मोठं नुकसान आहे हे पूर्ण भारतासोबत अख्ख्या जगालाही आहे आणि यामध्येच भारत सरकार फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करतं आहे. यामध्ये रिन्युएबल एनर्जी म्हणजेच ज्या कोणत्या कंपन्या सोलर प्रॉडक्ट बनवतात किंवा मग सोलरशी रिलेटेड त्याचं इन्स्टॉलेशन असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, याची जी कंपन्या कामं करतात, तर अशा कंपन्यांना याचा फार फायदा होऊ शकतो. जसं की स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड किंवा मग टाटा पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, त्यानंतर लार्सन अँड टुब्रो, ह्या कंपन्यासुद्धा तुम्हाला सोलर प्रॉडक्ट म्हणजेच काही यातल्या सोलरचं प्रॉडक्ट बनवतात, तर काही सोलरचं इन्स्टॉलेशन करतात, काही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतात मोठ्या प्रमाणावरती. असे बरीचशी कामं करताना तुम्हाला या कंपन्या दिसतील. म्हणजेच काय, भविष्यामध्ये जे क्षेत्र उदयास येतं आहे, तर त्यामध्ये रिन्युएबल एनर्जीचा फार मोठा हात असणार आहे, जेणेकरून आपलं पर्यावरण स्वच्छ आणि साफ राहावं म्हणून. आता पुढचं सेक्टर आहे ते म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर. मित्रांनो, चायनाची जी ग्रोथ आहे ती 10-15 वर्षांपूर्वी ज्या स्पीडने होत होती, आज आपण त्या स्पीडने प्रगती करत आहोत. म्हणजेच अजून 15 ते 20 वर्षानंतर किंवा फार फार तर एक 10-12 वर्षानंतर आपणही चायनासारखेच प्रगत असू. परंतु हे सगळं होण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी असायला हव्यात, ज्याच्यामध्ये खूप चांगले रोड्स असायला हवेत, जेणेकरून लॉजिस्टिक किंवा ट्रान्सपोर्ट कॉस्ट जी आहे तर ती कमी होईल. आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी जिथे इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठ्या प्रमाणामध्ये लागतं, जसं की वेगवेगळे हायवेज असतील, मोठमोठे पूल्स असतील, मोठमोठ्या बिल्डिंग्ज असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी आता बनवाव्या लागत आहेत. आणि आपण जर पाहिलं असेल, गेले 10 वर्षामध्ये गव्हर्नमेंटने या गोष्टीवरती फार मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. परंतु इन्फ्रास्ट्रक्चर अजून म्हणावं एवढं चांगलं आपल्या भारतामध्ये झालेलं नाही. म्हणजेच या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे. मग इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत, जसं की लार्सन अँड टुब्रो, त्यानंतर मग रिलायन्स वगैरे, ह्या ज्या काही कंपन्या आहेत की ज्या इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावरती क्रिएट करतात, ज्यांच्याकडे फार मोठे फंड्स आहेत, तर अशा कंपन्यांवरती तुम्ही नक्कीच लक्ष ठेवायला हवं. आता तिसरं सेक्टर आहे ते म्हणजेच पोर्ट आणि इंडस्ट्रीयल सेक्टर. आता या सेक्टरमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल तर गव्हर्नमेंटचा भर हा वेगवेगळे एअरपोर्ट्स बनवण्यावरती जास्त आहे. येत्या काही काळामध्ये गव्हर्नमेंटने जवळजवळ 150 एअरपोर्ट्स नवीन यांचं अनाऊन्समेंट केलेलं आहे. आता हा नंबर जरी छोटा वाटत असला तरी लक्षात घ्या की एका एअरपोर्टची कॉस्ट ही काही हजार कोटींमध्ये असते. त्यामुळे जेव्हा एअरपोर्ट बिल्ड करण्याचं काम बनतं, तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांमध्ये त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस मिळतो. आता यामध्ये तुम्हाला जे काही एअरपोर्ट बनवणाऱ्या कंपन्या असतील, त्यानंतर एअरपोर्ट मॅनेज करणाऱ्या कंपन्या असतील, त्यानंतर एअरलाईन कंपन्या असतील, तर यांच्यावरती तुम्हाला फार चांगला फोकस ठेवायला लागणार आहे. आणि शिवाय गव्हर्नमेंटने आता नवीन 1000 विमानं खरेदी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. म्हणजेच तुम्हाला येत्या काळामध्ये जे काही आपण एअर ट्रॅफिक कॉस्ट आहे तर ती कमी होताना पाहायला मिळेल. म्हणजेच आपण जास्तीत जास्त विमानानं प्रवास करावा अशी गव्हर्नमेंटची अपेक्षा आहे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट फार मोठ्या प्रमाणावरती काम करतं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतं आहे. म्हणजेच या कंपन्यांनासुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती कामं मिळणार आहेत आणि यांना चांगल्यापैकी फायदा देखील होणार आहे. आता चौथं सेक्टर आहे ते म्हणजेच हेल्थ केअर सेक्टर. मित्रांनो, जेव्हा आपल्याकडे पैसा येतो तेव्हा हळूहळू आपण इन्शुरन्स पॉलिसी काढायला सुरुवात करतो. त्यानंतर वेगवेगळ्या आजारांवरती आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यायला सुरुवात करतो. ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच नोटीस केल्या असतील. कारण जर आपण 10-15 वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर आपल्याकडे इन्शुरन्स म्हणजेच LIC असा एक समज होता. परंतु आता लोक हेल्थ केअरच्या बाबतीमध्ये खूप जागरूक झालेले आहेत आणि स्वतःचा इन्शुरन्स काढून घेत आहेत की जेणेकरून आपण आजारी पडलो तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कॅशलेस
ट्रीटमेंट मिळायला हवी आणि गव्हर्नमेंटसुद्धा या गोष्टीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये भर देताना दिसते. म्हणजे जशी जशी भारताची प्रगती होत जाईल तसं तसं हेल्थकेअर सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला येत्या काही काळामध्ये फायदा पाहायला मिळेल. मग याच्यामध्ये जे काही हॉस्पिटल चालवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यानंतर ड्रग बनवणाऱ्या कंपन्या आहेत, तर यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या अशा कंपन्यांवरती तुम्ही लक्ष ठेवायला अजिबात विसरू नका. आता 5वं आणि फार महत्त्वाचं सेक्टर आहे ज्यावरती गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणामध्ये भर देत आहे, ते म्हणजेच हाऊसिंग अँड रिअल इस्टेट. कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की प्रत्येकाला स्वतःचं घर असलं पाहिजे आणि त्यासाठी गव्हर्नमेंट फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करणार आहे. म्हणजेच काय की येत्या काही काळामध्ये, येत्या काही वर्षांमध्ये ज्या काही हाऊसिंग कंपन्या आहेत, म्हणजेच जे काही बिल्डर्स आहेत, त्यांना ऑर्गनाईज करून चांगल्या पद्धतीनं आपण त्यांचा बिझनेस होताना पाहू शकतो. याचा अर्थ काय की जे मोठमोठे बिल्डर आहेत, जे मोठमोठे प्रोजेक्ट्स करतात, तर अशा बिल्डर्सना फार चांगली कामं मिळू शकतात. आणि साहजिकच आहे की रिअल इस्टेट आणि हाऊसिंग डेव्हलपमेंट यांच्यासोबतच जे घराला फायनान्स करतात, तर अशा कंपन्या ज्या हाऊसिंग फायनान्स करतात, तर अशा कंपन्यांनासुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हे 5 सेक्टर्स आहेत जे भारताच्या प्रगतीची चाकं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं या कंपन्यांमध्ये, या सेक्टर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करावी आणि नक्कीच याचा भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होताना पाहायला मिळेल. आय होप मित्रांनो, तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हालाही शेअर मार्केट शिकायचं असेल, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं केलं जातं, त्यानंतर मग इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते, यासाठी काय काय करणं गरजेचं आहे, हे कसं शिकावं, शास्त्रशुद्ध पद्धतीनं ट्रेड कसा करावा, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता. तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.